कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। का दादा चहा घेतोय? हा. अरे बाकीचे कुठे गेले? हा ना, घर एकदम मोकळं मोकळंच वाटते। सरकार तर सकाळीच गेलेत बाहेर आणि विना काका गेला शेतावर. सुजन पिऊ पण गेले वाटतं कामाला। त्यांचं काय चाललेलं असतं ना, त्यांचं त्यांनाच माहित. दादा सुजय एकदम वेगळाच पडलाय रे। अरे तो वागतो पण तसा ना. हा ना, किती वेळा समजून सांगितलं त्याला, अजिबात कोणाचं ऐकत। काय करायचं? तेच अमोल, हो झाला आमचा अमोल तयार आणि आंघोळ घालताना पण मस्त मजा घेतो. नाहीतर त्याचा बाबा आंघोळ घालताना नेहमी दंगा करायचा. हो काय हो, खरंय का हे? अगं आई अर्जुन बद्दल बोलतेय, माझ्याबद्दल नाही. हा हा, मी पण भाऊजींबद्दलच बोलतेय ना. भाऊजी हे घ्या. आता काय काकी म्हणाल ते खरं म्हणायचं, आपल्याला कुठं काय आठवते? काय म्हण राव, आजी म्हणाल ते खरं. चला चला, उशीर होतोय. आई वेळेची एकदम पक्की बर का. विचार नका करू. काय का आपण ना, हे एवढं सगळं अमोलला घेऊन चालली ना ऑफिसला? अमोलला घेऊन चाललीस ऑफिसला? हो. कशाला ग एवढ्या गर्दीत त्याला? वहिनी, अहो तिकडे त्याच्यासाठी वेगळी जागा आहे। हो ताई, आणि अजिबात काळजी करू नका. अहो बाळ पोटात होतं तेव्हा किती काळजी घेतली सगळ्यांनी, मग आता घेणारच की. बर, नीट लक्ष दे त्याच्याकडे. म्हणजे कामाच्या गडबडीत विसरू नका अमोलला. ताई अहो असं कसं करेन मी? अपर्णा, मी येऊ का तुझ्या बरोबर? म्हणजे तू तुझं काम कर, मी अमोल बरोबर बसते ना. रुपाली, अगं ते तू विसरली का? आपल्याला डॉक्टरांशी बोलायचं होतं ना, विसरली का तू? हा हा, लक्षातच नाही राहिलं माझ्या. हा, चल चल आवरूया आपण. हा. चल चल चल. आई मी आतला आवरते. हो अपर्णा लक्ष द्या. हो. आपे, अगं अजून जीव अडकलाय का तिचा बाळात? आई तुम्ही असं नका नाव म्हणू, मलाच कस तरी होतं. नाही तर राहू द्या, मी नाही घेऊन जात अमोलला. अगं नाही नाही, ठेवून कशाला जातेस? तिला होईल हळूहळू सवय. तू जा, घेऊन जा बाळाला. हो आपे, चला निघायचं का आपण? तू घेतलं ना सगळं? चला बाळोबा, जायचं ना भूर. चला चला. हो ये सावकाश. हा झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। या पे वेलकम वेलकम वेलकम। आप आए तो बाहरों ने लुटाई खुशबू, अरे फूल तो फूल थे, कांटों में भी आई खुशबू। वा वा, गायतोंडे आली खा। या अहो मॅडम, तुम्हाला आणि बाळाला एकत्र बघून जीवाला लय गार वाटतंय बघा. अहो लक्ष्मीताई, तुम्ही बाळाची एवढी काळजी घेतली, बाळ ठणठणीतच असणार। असं काय बी नाही साहेब. अहो सगळं जग मॅडमवर शंका घेत होतं आणि या शंकापायी मॅडमला काम सोडून घरी बसावं लागलं. आपल्या मॅडम मतावर ठाम होत्या म्हणून तर आज त्यांना बाळासंग बघायला भेटतं या. मॅडम आम्हाला माफ करा. ताई अहो तुम्ही कशाला माफी मागताय? मुळात ना कोणाची चुकी नव्हती. असं काही होऊ शकतं यावर माझाही विश्वास नव्हता, पण बाळानं माझी साथ नाही सोडली. बाळाला आईची गरज लागतीच की, म्हणून तर का बाळ तुम्हाला हाकारत होतं. 100% बरोबर बोलला लक्ष्मीताई तुम्ही. मॅडम, एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला बाळासोबत बघताना खूप आनंद वाटतोय. गायतोंडे साहेब, खरं तर एक मोठा थँक्यू तुम्हाला पण म्हणलं पाहिजे. म्हणजे तुम्ही होतात म्हणूनच बाळ आमच्या बरोबर आहे ना पे? खरंय गायतोंडे, मी काय करू काय नको काहीच कळत नव्हतं मला. हा पण माझं म्हणणं अगदी बरोबर आहे. हे तुमच्यामुळे समजलं बघा. तुम्ही पीए म्हणून उत्तमच काम करताय, पण त्या पलीकडे जाऊन तुमच्यासारखा मित्र मला मिळाला. माझं खरंच भाग्य आहे. तुम्ही मैत्री करण्या एवढ्या निखळ आहात हे लक्षात घ्या. आणि अर्जुन साहेब, बाळ पोटात होता तेव्हा लय काळजी घेत होता ना तुम्ही.
आता इथं बी आम्ही बाळाला काय कमी पडून देणार नाही बघा. माझ्या डोक्यात तो विचारच आला नाही. लक्ष्मीताई तुम्ही हे म्हणल्यानंतर मला बाळाचं टेन्शनच नाही काय. अर्जुन साहेब तुम्ही हे म्हणता खरं, पण नंतर सतत मला फोन करत राहता. बरं चला, उशीर होतोय, कामाला लागायचंय. ए, अप्पे थांब ना. एक सरप्राईज आहे बाळासाठी. काय आ, काय रे? आता सरप्राईज आहे काय रे म्हणून कसं झालं. Sorry. थांब की. And here is the surprise! अर्जुन अरे काय कसलं भारी आहे. भारी आहे ना. आता तुला ह्यात बाळाला बसून अख्ख्या कलेक्टर ऑफिस मध्ये फिरता येईल. साहेब ही एकदम भारी केलं बघा तुम्ही. बर गायतोंडे, स्टाफ किती आहे मोजा. आज सगळ्यांना दुपारचं जेवण अर्जुन तर्फे. ठीक आहे, मी करतो व्यवस्था. चला अमोलराव, कामाला लागायचंय आपल्याला. मॅडम व्हिजिटसाठी काही लोक आली. बर, एक 10 मिनिटं. येस, अर्जुन ठीक आहे तर. हेल्प यू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्या दोघांची ओळख कुठे झाली. माझ्या एरियामध्येच आम्ही लहानपणापासून दोघे एकत्र फ्रेंड्स आहोत. मान्य मला, पण ओळख लहानपणापासून. लहानपणापासूनच त्या माझ्या मिस्टरांची बहीण खास माझी फ्रेंड. मग काय झालं. मग नंतर कसं झालं माहितीये, माझ्या कसं हो? काय सांगा? कसं झालं. ऍक्च्युली माझा भाऊ आहे ना, माझ्या भावाने माझ्या छोट्या बहिणीसाठी विचारलेलं माझ्या मिस्टरांना, पण ते बोले नाही, मला त्यांना माझ्याशी लग्न करायचं होतं. येस येस. ते कितवीत ठरलं तुमचं. 2010ला ऍक्च्युली आमचं 3 वर्ष अफेअर होतं. नंतर मग आम्ही लव्ह विथ अरेंज करून टाकते. ते कळलं मला, पण ते 3 वर्ष अफेअर कसं काय होतं, सुरुवात कशी झाली. सुरुवात मग भावाने विचारल्यानंतर त्याने मला विचारलं, मग नंतर मी हो म्हणाली आणि मग कुठे फिरायचे मग. बिर्ला कॉलेज सगळं ग्राउंड वगैरे तिकडे आहे. तलाव तलाव आहे, तलाव आहे. आम्ही पाहिलंय. शाळेच्या वेळेस नाही. आम्ही जेव्हा विचारलं ना, नाही फक्त फ्रेंड आहे, पण फिरताना आम्ही पाहिलंय तिला. फ्रेंड्स होतो तेव्हा, फ्रेंड्स होतो. फ्रेंड बरोबर कुठे कुठे फिरायला गेले? तरी आम्हाला सांगितलं नाही, नंतर झाल्यावरती सांगितलं. मग लग्नालाही बोलवलं नाही. नाही का हो. तसं नाही सर, आम्ही म्हणजे जास्त हे नव्हतं केलं, थोडक्यातच लग्न केलं. आम्ही शॉक झालो होतं जेव्हा आम्हाला कळालं की Yes, कंचनचं yes, लग्न yes. झालं आणि कंचनने आम्हाला सांगितलं नाही. इव्हन ही सुद्धा तिने मला marriage हे केलं. एकदम शांत. सांगितलं नाही. पण नवरा कुठे भेटला तुम्हाला. मला ठाण्याचा मिळाला. तो कसा काय. ऍक्च्युली आम्ही दोघं एका ठिकाणी जॉबला होतो तेव्हा काही मला एवढं कळायचं नाही. आणि म्हणजे मी कसं ना सर्वांना दादा 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 म्हणणार. मी कोणताही मुलगा असू दे, दादा दादा भाई असं बोलायचे तिथे ऑफिसमध्ये. ह्याला पट. नाही म्हणाली कधी. त्यांना मी हरीशच म्हणायचे. आवडायचे ना म्हणून. त्यांना मी हरीशच म्हणायचे. त्याच्यानंतर मग एक दिवस काय झालं ना, तिथे ठाण्याला आशापुरा देवीचं मंदिर आहे. तिकडे जाताना म्हणजे ऑफिस मग सुटला होता, थोडा वेळ होता म्हणजे घरी जायला, तर त्यांनी मला घेऊन गेले होते. तर पहिल्यांदा कोणता तरी मुलगा त्यांनी माझा हात धरला होता. हात धरला त्यांनी. तर तेव्हाच मी ठरवलं की मला हाच पाहिजे म्हणून. आणि मी ऐकलं पण होतं की आशापुरा मंदिरात कोणाच्याही इच्छा पूर्ण होतात, मी ऐकून होती. तर मी तिथे त्यांना मागितलं आणि तो मला मिळाला. आणि मी खूप खूप खुश आहे आज. बरं आहे स्वभावाने. हो, खूप शांत आहेत ते. शांत स्वभाव आहे त्यांचा. लग्नानंतर शांतच झाली. हा, पहिले म्हणायचे की मी खूप चिडचिडा होतो, पण आता लग्न झाल्यापासून शांत झालोय मी. कशामुळे हा बदल झाला का. कुठल्या कदाचित quality? माझ्यामुळे झाला असेल. मला तर असंच वाटतंय. मला एक सांगायचंय, आमच्याकडे कसं एवढं हे नव्हतं. म्हणजे नॉर्मली कसं बघायला आलं की आम्ही जस्ट चहावरती सगळ्यांना भागवत होतो. म्हणजे माझे हे मिस्टर जे बघायला येणार होते ना मला, ते लोक खूप लांब म्हणजे बोरोलीवर नाही येणार होते, म्हणून आम्ही त्यांच्यासाठी कांदा पोहे केलेले. तेव्हा आम्ही म्हटलं की अरे बापरे एवढे कांदा पोहे करायचे, आणि हो बोलले तर बरं आहे, नाहीतर काय खरं नाही. कांदा पोहे बनवले, तयार केले म्हणून त्यांनी होकार दिला. नाही म्हणजे मला असं सांगायचंय की बाकी सगळे जेवढे बघून गेले होते ना, त्यांना आम्ही चहावरती भागवलं होतं. हो का, पहिल्यापासून. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्या बाबतीत काय. आमचा पण पद्धतशीर बघण्याचा कार्यक्रम झाला. पहिले आई वडील आले, म्हणजे त्यांची
सासू सासरे, त्याच्यानंतर ते आणि त्यांचे मामा आले बघायला. मग वाढण्याच्या वेळेस मी सारखी वाढायला जायची. ते येऊच दे पूर्ण ताट भरलेलं. हो खा तरी. खाल्लंच नाही. नाही, फक्त वाढायला आले तर घेऊन घ्यायचे. कोण? मिस्टर. काय सांगता मी तुमच्याचकडे बघत होते की काय? आणि खाल्लं नाहीच काहीच नाही, पूर्ण ताट तसंच भरलेलं होतं. तेव्हा समजून गेलं की भविष्यात आनंदाने सगळं ताट भरलेलं आहे. माझ्या मिस्टरांचं एकच आहे की लग्न झाल्यापासून आज 18 वर्ष कंप्लीट झाले, ते मला कधीच नावाने आवाज नाही देत. मग काय हाक मारतात? कुठे कुठे गेली? हा असं एवढंच. प्रेमाने तुम्हाला कुठे म्हणतात? मला का ग? त्यांना श्यामराव म्हणतात, तुम्हाला कुठे? तुम्हाला काय हाक का ग? मारतात? प्रेमाने हो का ग म्हणतात. का ग? रुपाली कधीच बोलले नाही. मग काय आणि का बोलले ग? तर असं वाटतं बापरे काहीतरी भयंकर काहीतरी बोलले. रुपाली बोलले तर का ग? हो कागज बोलतात. मला आणि ते माझ्या कुठे? हो काय वेगळी नाव आहे? तुम्हाला काय होत प्रेमाने? मला नाही, मला कांचू बोलतात कधी, कांचू? म्हणजे वेळेला जसं प्रेमाने कधी नाही, लाडात असतील ते. लाडत असेल तेव्हा त्यांच्याकडे कांचू सर बोलतात. लव्ह मॅरेज आहे ना. त्याच्यामुळे ते क्रिएटिव्ह. तुम्हाला माझं तसं अरेंजच आहे, पण माझ्यात खूप मोठा किस्सा आहे. कारण मी वैतागून म्हणजे लाईक ऑफिसची सुट्टी वगैरे घेऊन मे महिन्यामध्ये सहज म्हटलं सारखे लग्नाचं बोलतात, तर मी गावाला गेले होते. तिथे गेल्यानंतर असा फोन आला मामाच्या घरी की तू आत्ता ये इथे, तुला बघायला येणार. मी वैतागलेली होती तेव्हा, मला माहित पण नव्हतं कोण बघायला येत आहे. नंतर मुंबईला गेल्यानंतर ते बघायला आले. त्यांना बघून मला असं वाटलं की नाही म्हणावं. का? कारण ते ना असं गरमीचे दिवस होते, ते खूप घामाघूम झाले होते आणि त्यांना ना पहिले म्हणजे फिटिंगचे वगैरे ड्रेस घालायची सवय नव्हती. एकदम लूज ड्रेस घातले होते आणि चष्मा आहे त्यांना. सो मला वाटलं की आता ह्यांना नाही म्हणावं. पण असं झालं, बघण्याचा कार्यक्रम झाला, ते बाहेर गेले. एक 5 मिनिटांनी पुन्हा सगळे रिटर्न घरात आले. म्हणजे गेलेले पुन्हा बाहेर आले आणि म्हणतात आत्ताच्या आत्ता काय तो रिप्लाय सांगा, मुलाला मुलगी पसंत आहे, तुम्ही सांगा. मला काही सुचेना, पण माझा माझ्या पप्पांवरती जास्त विश्वास आहे. सो मी पप्पांकडे एकदा बघितलं आणि पप्पांनी फक्त असं केलं तर माझ्या तोंडातून अप्सरूट निघून गेलं की हो मला मुलगा पसंत आहे. पण ते खूप छान आहे स्वभावाला. तुमचं काय? कळलं लव्ह मॅरेज. माझा नवरा मला कधी लाडात वगैरे असले तर बाबू बोलतात. बाबू. तुम्हाला काय हो? आशू आशू. असं मला राजेशच बोलतात, पण लाडात लाडात आल्यावर बाबू. काय मस्त वाटतं की नाही? तुम्ही काय म्हणता त्यांना? मी पण बाबूच बोलते. बाबू. बाबू 2 बाबू. इव्हन माझ्या मैत्रिणीला पण मी बाबूच म्हणते. आमच्या पोरीला पण आम्ही बाबूच म्हणतो. आणि मी मात्र अहो बोलत नाही त्यांना. माझं कायम कंथकचे पप्पा. पूर्ण कंथक माझ्या मुलाचं नाव आहे, त्याचं कंथक. मला पूर्ण एरियात पण फेमस झाली, ओ कंथकचे पप्पा. सगळे असेच आवाज देतात त्यांना. आमचा एक ते असा सगळीकडे किस्सा झाला तसंच. होता. म्हणजे आमचे सासू आहेत ना, चुलत आजी आमच्या ऑफ झाल्या होत्या, त्यांचं कार्य होतं आणि ते कार्याचा कार्यक्रम होता ना, तेव्हा आम्ही सगळेजण गेलेलो. म्हणजे आमची सगळी फॅमिली होती आणि माझी सासू त्यांच्या मुलाला म्हणजे माझ्या नवऱ्याला ती सोनू सोनू म्हणते. माझे मिस्टर आणि आम्ही एंट्री केली तर त्यानं म्हटलं सोनू आला. सर ह्यांना वाटलं सोनू म्हणजे माझा मुलगा, छोटा मुलगा, त्याचं नाव आहे आराध्य. तर सगळेजण त्या आराध्याला पुढे करायला लागले की हा घ्या सोनू आला, तुमचा सोनू आला. तर त्या अशा पटकन बोलल्या की हा सोनू नाही तो सोनू. त्यामुळे आम्ही सगळेजण एकदम शॉक झालेलो की म्हणून मी तेव्हापासून त्यांना चिडवते की तुम्ही आईचे सोनू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मेहंदी छान झाली आहे. हो, पण म्हणावा तसा रंग आला नाहीये ना. आता चुकूनच जर रंग आला तर कळेल प्रीतमचं हिच्यावर प्रेम आहे की नाही ते ना. ऑफकोर्स सडणार दामिनी आंटी, प्रीतमचं खूप प्रेम आहे माझ्यावर. हॅलो. येस. ओके. वाव, दॅट्स अ ग्रेट न्यूज. नाही पण तिकडे जो डिस्ट्रीब्युटर मिळतोय तो रिलायबल आहे ना. ओके ओके. काय? अच्छा, ते तिकडचं मार्केटिंग पण बघणार आहे. दॅट्स रिअली एक्साइटिंग. ओके. पण हे कधीपर्यंत हवं आहे? बापरे, एवढ्या शॉर्ट नोटीसवर. ओके ठीक आहे, तुम्ही फोटो रेफरन्स पाठवा, मी बघतो काय करता येईल ते. या. ओके, थँक्यू, बाय. काय झालं आदित्य? बाबा, आपल्या नवीन हर्बल ब्युटी प्रोडक्टसाठी ओव्हरसीज डिस्ट्रीब्युटर मिळतोय. वा, अरे चांगली बातमी आहे ही. काका, न्यूज तर चांगली आहे पण
पण काय? बेसिकली हे जे डिस्ट्रीब्युटर आहेत तेच आपल्या मार्केटिंगचे काम बघणार आहेत. सो ऑल इन ऑल आपल्या प्रोडक्टचं सगळं काम तेच बघणार आहेत. फक्त एक इश्यू असा आहे की आपला ब्रँड प्रमोट करण्यासाठी त्यांना आपल्या ब्रँड अँबॅसेडरचे अर्जंट फोटोज हवेत. ठीक आहे ना, आपण अरेंज करू तसं. मॉडेलनी एकदम दागिन्यांनी मडलेली असेल हवं. आपलं महाराष्ट्रीयन कल्चर रिप्रेझेंट करणारी खानदानी बाई असते तसं. आणि ते रेफरन्ससाठी फोटोही पाठवतात. हा मग पॉसिबल आहे ना आपल्याला हे सगळं. अडचण काय आहे? काका अडचण अशी आहे की हे सगळं त्यांना 2 तासाच्या आत हवं आहे. ओ, इट्स ओके, वी कॅन मॅनेज इट. आय विल अरेंज एव्हरीथिंग. आई रेफरन्स फोटो आलाय. हां हा रेफरन्स आहे. ठीक आहे, मग लागा का मला. वेळ खूप कमी आहे हे सगळं अरेंज करायला. अरे हो, पण आपली ब्रँड अँबॅसेडर कुठे आहे? हा, सावित्री आता पारू कुठे आहे? मी बघते, चेक करून आले. आदित्य बाबा हां. मी पण बघ. हो प्लीज. काका हे बघा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय आयडिया आहे श्रीकांत, लवकर सांग. अहिल्या, आपल्याकडे तुझ्या साड्या आणि दागिने आहेत, ते का नाही वापरत आपण? हा, हा हो, हे आधी का नाही स्ट्राईक झालं? येस, हे आपण करू. आई अहिल्या, तुझे दागिने अप्रतिम आणि युनिक आहेत. आणि साड्यांविषयी मी काय बोलणार ना, त्या तर उत्तम आहेतच ना. तेच वापरूया ना आपण. हा, श्रीकांत, ते पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आहेत, त्यांची काहीतरी परंपरा आहे. फक्त किर्लोस्कर घराण्यातल्या स्त्रियाच ते दागिने वापरू शकतात. करेक्ट आहे वहिनी, तुमचं अगदी करेक्ट आहे. म्हणजे मॉडेल मी असते, म्हणजे मी या घरची सून आहे ना, तर ठीक आहे. पण तुमची ब्रँड अँबॅसेडर तर म्हणजे आपली घरातली एक साधी मोलकरीण आहे. मग नाही ना. आणि आपल्या किर्लोस्कर घराण्याची काय म्हणतात त्याला, शिस्त, परंपरा आणि काय शब्द असतो, हा, प्रतिष्ठा, ते काय आहे की नाही? हा, पण ती मोलकरीण इथे पोहोचली तर घालेल ना ते सगळं. अहिल्या, अडचण तर आहेच. काय ना, वेळ निघून चाललाय. आणि अगं दागिने कायमचे थोडेच द्यायचेत का? अगदी थोड्या वेळापुरतेच द्यायचेत ना. हा, देवा, वहिनी नाही म्हटलं पाहिजे. प्लीज प्लीज नाही म्हणू देत वहिनी. आंटी, मला असं वाटतं की या प्रोजेक्टसाठी आणि आपल्या प्रीतसाठी तुम्ही तुमचे दागिने यूज करावे. यात या घरची होणारी सून म्हणून मला अजिबात वाईट नाही वाटणार. खोटारडी एक नंबरची, इम्प्रेस करायला बोलते. वहिनी, मी काय म्हणते, म्हणजे बघा ना, आपली होणारी सून इथेच आहे, तर मग आपले खानदानी दागिने असं मोलकरणीच्या गळ्यात घालायचे म्हणजे मला ना जरा विचित्र वाटतंय. आता दिशाला नसेल काही ऑब्जेक्शन, तिचं मन मोठं आहे, पण मला नाहीच आवडत आहे हे.
म्हणजे मला पटत नाहीये. तुम्हाला पटत असेल तर तुम्ही करा, म्हणजे माझं काहीच म्हणणं नाही. दामिनी, व्यवहाराने आणि नियमाने पारू आपल्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर आहे आणि माणुसकीच्या नात्याने तिने जीव वाचवला दादाचा. या 2 गोष्टी पुरेशा आहेत नाही? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. फोन का उचलत नाहीये पारू? काय करतोय तुम्ही? एकदा सांगितलेलं कळत नाही तुला? कुठेही जायचं नाहीयेस तू. मी तुझा होणारा नवरा आहे. माझ्या शब्दाला काही किंमत आहे की नाही? गपचूप इकडे बसायचंय. बाद झाली नोकरी वगैरे. असं का वागतायत हे? आता यांना उलट बोलले तर बाला वाईट वाटेल आणि यांनी रागाला येऊन लगीन बिगीन तोडलं तर नाही, बाला सहनच होणार नाही. काय करू मी? फोन का स्विच ऑफ झालाय पारूचा? काय झालं असेल? तेव्हा आता मी काय करू? मला माफ करा, पण ना मला आता घरी जावंच लागेल. म्हणजे काहीतरी महत्वाचं काम असेल म्हणून सावित्री आत्यानं फोन केला. बस बस, एकदा सांगितलेलं कळतंय का तुला? गपचूप इकडे बसायचंय म्हणजे बसायचंय. ठीक आहे. पारू, ते मी तिथं बसते. गरज आहे अहिल्या. हे बघ, आम्ही सगळेच तुझा निर्णय नेहमीच मान्य करत आलोय. अरे, किर्लोस्करांचा मान, परंपरा आणि प्रतिष्ठा खूप मोठी आहे. हे बघ, तार्किक दृष्ट्या तुझं म्हणणं पटतंय मला. म्हणजे भावनेने विचार करायचा झाला तर तुझा निर्णय योग्यच आहे. पण आई, इट्स ओके. तर जास्त विचार करायला नको. मला तुझ्या मनाविरुद्ध काहीही करायचं नाही आहे. मी आपल्या क्लायंटला कळून टाकतो की आम्ही वेळेत डिलिव्हर नाही करू शकत. असं काय करतेस तू? मी तुझ्या चांगल्यासाठीच सांगतोय पारू. हे मला नाही आवडणार माझ्या बायकोला कोणी असं नोकराणी म्हणून वागवलेलं. बरं, जाऊ दे हे सगळं. मला सांग, तुला डायमंड रिंग आवडेल का गोल्ड रिंग? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्ही दोघं खाली का आलात? काय झालंय? आत्या नेत्रा विरोचकाच्या रूम मध्ये गेली होती. का? तिला हे सांगण्यासाठी की आपण हार मानणार नाही. आत्या प्लीज सांगायला, असे एकटीने तिच्या समोर नाही जायचं म्हणून. साहेब, मग काय करायला हवं होतं मी? मला त्या क्षणाला जे योग्य वाटलं ते मी केलं. हल्ला केलाय तिने तुमच्यावर.
मी कसं शांत बसणार होते? त्या घरातले सगळे ठीक आहे. केतकी आणि फाल्गुनी खोलीत आहेत. तन्मय बाहेर गेलाय आणि तेजस आणि शेखर ऑफिसमधून अजून आले नाहीयेत. अस्तिकाचं काय झालं? विरोचकाचं म्हणणं आहे की अस्तिका निघून गेली आहे, पण मला नाही वाटत तसा. विरोचकानेच तिला कुठेतरी लपवून ठेवलंय. आणि चौथ्या पेटीबद्दल विरोचकाकडून काही कळेल असं मला नाही वाटत. त्यामुळे आता चौथ्या पेटीबद्दल जर का काही जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला अस्तिकाचा अस्त्र म्हणून वापर करावा लागेल. सांगितलं होतं ना स्वतःचं डोकं चालवू नकोस. मी काय केलं? कशाला मनुष्य रूपात आलीस तू? ती नेत्रा तुमचा जीव घेणार होती विरोचका. काही झालं नाहीये मला. नाही घाबरत मी नेत्राला. ती नेत्रा काही करू शकत नाही माझं. ती नेत्रा आणि तिची त्रिनयना भेकड आहेत, भेकड. मला काही करायचं असतं ना तर एव्हाना कधीच केलं असतं. मारून टाकलं असतं मला. पण नाही. आजही संधी होती, पण आजही नाही मारलं तिने. कारण तिला चांगलं माहितीये की ती विरोचकाला नाही संपवू शकत. तुम्ही फक्त मला आदेश द्या. तुम्ही त्या सुषेणला जीवनदान दिलंय, त्यामुळे त्याला सोडून इतर कुणाचाही मी जीव घेऊ शकते. जसा त्या म्हातारीचा घेतला तसाच. नेत्रा, एक विचारायचं होतं. हा बोला ना. आपल्या घरात जे काही घडतंय त्याला काहीतरी शेवट असेल ना. म्हणजे कधी संपणार आहे हे सगळं? लवकरच. मला खात्री आहे काकू, देवी आईच्या कृपेने हे सगळं लवकरच संपणार आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नेत्रा, तू अजिबात काळजी करू नकोस. आम्ही नाही घाबरणार तिला. आणि तू म्हणालीयस ना, अगदी तसंच तिच्याकडे दुर्लक्ष करणार. फक्त एक कर, तू काळजी घे स्वतःची. जा, आता जाऊन झोप. तेजस येईपर्यंत मी थांबते हिच्या बरोबर. हो, मी पण थांबते तुमच्या बरोबर. अगं जा, खरंच जा. बरं ठीक आहे. नेत्रा, तू पाणी आणायला जात होतीस का? मग एक काम कर, मी आणून देते पाणी, तू थांब हिच्या बरोबर. नाही ठीक आहे, मी घेते. तुम्ही थांबा. काळजी घ्या. हा, असते का? आज नाही सोडणार हिला. तेजस भाऊजी कुठे गेले? बेसमेंट मध्ये काय चालली?
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. जायचे हे तुमच्यासाठी आणि ही उमाताई तुमच्यासाठी. अय्या हा तर माझा आवडता रंग आहे. हो, पण ती मी उमाताईंसाठी सिलेक्ट केली होती. अहो नाही नाही मेघनाताई राहू द्या. खरंच हा मंजूचा आवडता रंग आहे. आणि खरा सांगायचं तर माझ्यापेक्षा जास्त ही साडी मंजूवरच खोलून दिसत. ठेव ग तुझ्यासाठी. तुम्ही त्याका कायव दिलास ना तरी उठूनच दिसतला. काय गो उमा कशात बोल. लालिताई, मेघनाताईंनी नेशीच्या साखरपुड्यासाठी मुंबईतून साड्या मागवल्यात. बघा तुमका खयचो रंग आवडता. या काय नको, तुम्हीच काय तो मानपान करून घेवा. हा जो काय मान राखणू केलो ना तेवढंच पुरेसो हा माझ्या. झालं गेलं विसरून जा लालिताई. हो निशी तुमची भाची आहे. ऍटलीस्ट तिच्यासाठी तरी. उमा, ह्या बाई कळत नाही का? माका ह्या बाईकडचा ना काही एक नको हा. लालिताई, अहो या साड्या एकदा बघून तरी घ्या ना तुम्ही. हे बघा, तुम्ही बसा ना, मी चहा घेऊन येते. हा ही बघा, तुम्हाला इतकी सुंदर दिसेल. बघा किती. सांगितलं ना नको म्हणून. कळत नाही तू का सांगितलेला? लाली, त्याचा काय झाला ना त्याका तू पण जबाबदार असस. टाळी एका हातानं वाजणार नाही. आता ते बदलण्याचा प्रयत्न करतात ना, मग तू त्यांच्या वाटेत आडव्या कशा घेतास? या बघ, तुमच्या मनात काय असला तरी आता घरात शुभ कार्य असा. माका घरात कुठले किल्लेच नको असत सांगून ठेवतय. उद्या गुढीपाडवा हा. नव्या वर्षाच्या नव्या दिवसापासून सगळा मागचा इसर आणि नव्यान सुरुवात कर. माका ह्या कार्याशी ना काही एक घेणं देणं नाही हा. लाली, तुला देणं घेणं नाहीये ना, कशाला थांबलेस इथे? माका काय हाऊस नाही हा. या उमान माका बोलावलं ना म्हणून मी इला इथे. हा, या साड्यांसाठी बोलावलंय माका माहित असताना तर मी इलाय पण नसताय. माफ करा मेघना मॅडम, मागचं सगळं काही विसरायला लालीला वेळ लागेल. पण कोणाचा हिरमोड नको व्हायला. तुम्ही तुमचं चालू ठेवा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. चल आता हे दूध घे लवकर. मला नको आहे. ऋषी प्लीज, मी तुझं काही ऐकणार नाही. दादांना बोलू का? नाही तर दादा. नाही 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 नको. ऐक ना, मला खरंच नको आहे दूध प्लीज. ऋषी तुला बेटर वाटेल. प्लीज घे. नाही नको मला. ऋषी ओवी खरंच नको. कसं दूध पित नाही तेच बघते. ओवी दूध दे. अगं दे. हे घे. निशी, दुसऱ्या कुणाला बरं नसतं तेव्हा तू किती काळजी घेतेस. आणि आता स्वतः आजारी आहेस, तू स्वतःची काळजी घेत नाहीस. लहान मुलीसारखा हट्ट करू नकोस. हा अगं, एंगेजमेंटला माझी सून कशी ठणठणीत झाली पाहिजे.
अशा कोमेजलेल्या चेहऱ्याने तू एंगेजमेंटला उभी राहणार आहेस का? राईट. प्लीज अजून ओरडा तुम्ही तिच्यावर. माझं कधीच ऐकत नाही. त्या एंगेजमेंट असल्यावर मुली कशा मस्त हॅपी राहतात, नवीन स्वप्न रंगवतात आणि ही असा फीवर घेऊन बसली आहे इथे. कशी ऐकत नाही ना तेच बघते मी. आणि तुझा हट्टीपणा असा सुरू राहिला ना तर मी माझ्या घरी घेऊन जाईन ना. घे पी. आई बस झाला, मला खरंच नको आता. आई म्हणायचं आणि आईचं ऐकायचंही नाही. घे थोडंसं पी. मी आलेच. हो ठीक आहे. घे. झालं. व्हेरी गुड. निशी, तू अशी अचानक कशी आजारी पडलीस? तू काही टेन्शन घेतलंयस का? नाही. तू नाही म्हणत असलीस तरी मला कळतं. मी आजपर्यंत तुझ्याशी जे काही वागले त्यामुळे तुझ्या मनात थोडीफार भीती असणारच. पण एक सांगू, आता मनात कुठलीच भीती ठेवू नकोस. तू लग्न करून सासरी येणार असलीस तरी ही आई तुझ्यासाठी नेहमीच आहे. आता माझ्याशी बाकीचं कोण कसं वागतं हे फार बॉदर करणार नाही मला. आता मला माझ्या मुलाचं आणि माझ्या सुनेचं सुख जास्त महत्वाचं आहे. माझ्या स्वभावामुळे, माझ्या इगोमुळे माझ्या आयुष्यातले खूप सुखाचे क्षण मी मिस केले. पण आता माझ्या मुलाला आणि तुला आनंदात पाहायचंय. तुमच्या सुखाचा संसार बघायचा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय वाईट वागले ग तुझ्याशी? काय वाईट वागले? अगं लाली, आपलं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं, आपण सगळं गमावून बसलो होतो, तेव्हा ह्या घरानं, इथल्या माणसांनी आपल्याला आधार दिलाय. पण कधी ह्या लोकांनी जाणवू दिलं नाही ग. आणि तुझ्या ह्या भावजया तुझ्या पुढे एक शब्दही काढत नाहीत. दुसऱ्या कोणी असत्यानं तर त्यांनी तुला पदोपदी जाणीव करून दिली असती की तू खरंच परकी आहेस. मला सांग लाली, तू कधी त्यांना कामात मदत केलीयस? तुझे 2 भाऊ, तू एवढं सगळं करूनही त्यांनी तुला मोठ्या मनाने माफ केलं, तरी पुन्हा तू त्याच वाटेला जातेस. अगं, तू मागण्याआधी तुझ्या हातात सगळं दिलं जातंय. पण तुला ना लाली, त्यांच्या ह्या चांगुलपणाची अजिबात किंमत नाही. सारखं आपलं ऐकवत राहिलीस त्यांना, मी बाई परकी, मी बाई परकी. अगं, पण परकी माणसं पण एवढं वाईट वागली नाहीत जेवढं तू वाईट वागलीस त्यांच्याशी, तेही मुलाच्या नावाचं भांडवल करून. काय म्हणू जा तुमका? मी श्रीनूच्या नावाचा भांडवल करताय? हो! मला सांग लाली, कधी श्रीनूने निशीबद्दल त्याच्या मनात काही आहे असं सांगितलं होतं काय ग? तसा नाही बोलून दाखवला, पण त्यांचं लग्न झालं असता तर मग. तेच तर लाली, झाला असता तर तुला ह्या घरात मानाचं स्थान मिळालं असतं, या घरात मोठेपणा मिळाला असता. पण लाली, अगं, मोठेपणा मिळवण्याच्या नादात तू आपलेपणा गमावून बसतेस आणि ह्याचं तुला साधं भानही राहिलं नाही ग लाली. मला सांग ना, काय मिळवलंस ग तू? काय मिळवलंस? अगं, श्रीनूचं लग्न मोडलं ग आपल्या, आणि याला जबाबदार निशी नाही, तू आहेस. कारण तू तुझा स्वार्थ साधण्याच्या नादात मुलांच्या मनात काय आहे याचा साधा विचारही केला नाहीस ग. निशीला जबाबदार ठरवून मोकळी झालीस, कारण तिच्या एका निर्णयाने तुझ्या सगळ्या इच्छांवर पाणी फिरलं असं समजतेस तू. म्हणून तिचं सगळं चांगलं होतं ना तुला बघवत नाही आली.
आणि या सगळ्यासाठी तिच्या लग्नाच्या तयारीत तू भांडणं उकरून काढतेस. हे बघ लाली, निशी सोबत वाईट वागणं बस कर. अजूनही वेळ गेलेली नाहीये लाली. कोणाला दोष देण्याआधी कधीतरी स्वतः आत्मपरीक्षण करायला हवं. पण तू कायम दुसऱ्यांनाच दोष देत आलीस आणि त्यामुळे आज ही वेळ आली आहे आपल्यावर. पण आता आणखीन उशीर व्हायला नको. मला असं वाटतं तुझ्या भावांच्या संसाराचं भलं व्हावं आणि म्हणून तू या घरातून बाहेर पडावंस. मग राहणार खय खाणार काय? कुठे राहू लाले. देवळाच्या पायरीवर झोपू, कोणाच्याही शेतात राबू आणि पोट भरू, पण इथे नाही राहणार. जा काही जायचा तिकडे जा. तुमचा तोंड घेऊन ना जा. कुठे जायचं आता? लाली या घरातून कुठेही नाही जाणार. बघ विचार कर. एकतर मी आणि श्रीनू, नाहीतर हे घर. तुला कोणाची तरी एकाची निवड करावी लागेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मॅडम, निखिलने जे काही केलं ते तुमच्याच सांगण्यावरून केलं ना. बास की. किती वेळा तेच तेच उगाळून चंदन करायलीस? किती वेळा सांगशील तेच तेच? मॅडम प्लीज प्लीज त्याला वाचवा ना ह्या सगळ्यातून. त्याला वाचवू? त्यानं आमच्याच गळ्याला फास लावला असता. आम्ही त्याला फक्त गोडाऊनला आग लावायला सांगितली होती, माणसं जाळायला सांगितली नव्हती. 25-25 वर्ष ही माणसं आमच्याकडे काम करतात, ते काय उगाच? त्यांना आम्ही जपतो म्हणून आग लागल्यानंतर बी आजही ते आमच्या बरोबर आहेत. आणि हा त्यांनाच जाळायला निघाला होता. मॅडम, त्याच्याकडून झाली चूक, मान्य आहे, पण चूक झाली ना मग आता शिक्षा भोगायची त्याची. हो मॅडम, पण तुमच्याच सांगण्यावरून केलं ना त्यांनी सगळं. हे बघ, परत जर का हा शब्द तुझ्या तोंडातून बाहेर आला तर आमच्यासारखं वाईट दुसरं कोणी नसत. पण मॅडम, सत्य हे. आग लाव तुझ्या सत्याला. आम्ही म्हणतोय की आम्ही सांगितलंच नाही त्याला आग लावायला. हा, कसं कसं सिद्ध करशील? काय पुरावा आहे तुझ्याकडं? आणि कोण विश्वास ठेवणार ग तुझ्या आणि त्याच्या शब्दावर? आणि आमच्यावर पुराव्याशिवाय जे कोणी आरोप करतात का नाही, त्यांचं काय होतं हे तुझ्या बहिणीच्या उदाहरणावरनं लक्षात आलंच असेल तुझ्या. मॅडम, आपला कॉन्ट्रॅक्ट आहे, म्हणजे आम्ही मदत करतो तुम्हाला. हो हिराबाई, तुमच्या बोलात बोल आहे का? हा, तुम्ही जी मदत केली म्हणताय ना, ती मदत नव्हती, तो सौदा होता, सौदा. जरा फरक समजून घ्या. म्हणजे असं ज्याच्यात समोरच्याकडून कसली भी अपेक्षा नसत्या त्याला मदत म्हणतात. पण आपला हाय तो सौदा, कळलं? तुम्ही आमच्यासाठी जे काय करताय त्याचा मोबदला आम्ही दिलाय आणि देत आलोय. त्यामुळं मदतीचा पावशेर आमच्यावर ठेवायचा नाही. आग लागली त्यात आमचे कामगार भाजले, त्यात आमच्या अधिपतींना दोषी धरलं असतं पोलिसांनी, आणि वरतून त्या कामगारांच्या बायकांना भडकिवलं. आमच्या अधिपतींच्या तोंडाला काळं फासायला निघाल्या होत्या. ह्यो उद्योग कशाला करायचा हे सगळं आम्ही करायला सांगितलं होतं. इंडोक माणूस आहे त्यो, स्वतःच्या हातानं पायावर कुऱ्हाड मारून घेतली त्यानं. आणि तुम्ही काय त्यांची वकिली करायला आलात का इकडं? हा, एक सांगतोय, तुम्ही जे काय केलंय का नाही ते पैशासाठी केलंय. आणि स्वतःच्या बहिणीला पैशासाठी ऐकणारी तू काय आमच्याशी बोलायला येतेस? चल निघ.
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तू काय बी म्हण, पण खरंच कमाल वाटली सुनबाईची. धीरानं हाताळली तिने समधी परिस्थिती. समध्या बायकासनी कसं समजावून सांगितलं. असं पाहिजे बघ. ते म्हणतात ना मग की हा यशस्वी पुरुषाच्या माग बाई असत्या, तसंच आहे बघ. अशी बायको तुझ्या पाठीशी असल्यावर तुला यश मिळणार म्हणजे मिळणार. तथाच तू. पण खरं आहे तुझं. हा पण ते यशाचं झालं, पण संसाराचं काय? संसाराला काय धाड भरल्या चाललाय की. हा अरे असं कसं, म्हणजे नवरा बायकोचा संसार फक्त नवरा बायकोचा असतोय बाई. हा ते माहिती की आम्हाला. हा त्यांचं घर, आमचं घर, घरातली माणसं, कुटुंब, नातेवाईक, पाहुणेबाई, या सगळ्यांच्या वायरिंगचं कनेक्शन मिळून संसार होते माहिती आहे आम्हाला. नाही नाही तसं नाही, म्हणजे असते तसं, पण संसार संसार दोघांचा संसार. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर जावा हाताला चटके तवा मिळते भाकर. मास्तरी म्हणजे तासाला रोज म्हणायचो आम्ही कविता. पैकीच्या पैकी मार्क आहेत आम्हाला त्यांच्या हिशात. नाद काढू नकोस तू आमचा. अरे मग असं पैकीच्या पैकी मार्क संसारात काढून दाव की. मास्तरणीचा विद्यार्थी होण्यापेक्षा सुनबाईचा नवरा होऊन दाव की. काय म्हणजे कसं ग? म्हणजे हे बघ, आईस्क्रीम. आईस्क्रीमचं काय? म्हणजे आईस्क्रीम म्हणजे क्रीम आणि साखर अशी कशी एकमेकात मिसळलेली असत्या. मग त्याच्यातून गारवा गोडवा सगळीकडे पसरते ना व. कसं खाया गोड वाटतंय ना व. तसं एकमेकात मिसळून संसार तसा करायचा. काय असतं यास? ए 16 वर्षाची खंदी कार्यकर्ती, सरळ सांग की तुला पंजी व्हायचंय म्हणून. एवढं फिरून फिरून क्रीम साखर गोडवा थंडावा बिंडावा एवढं कशाला आलं नव्हे ध्यानात. म्हणून आईस्क्रीमचा गाठ घातलायस तू माहिती की मला. आता ते असं उघड उघड कसं इशय काढायचा. तर आता कसं आलं नव्हे ध्यानात. अरे इटलाच्या कीर्तनं आजीवात आलं, पण पणजी झाल्यावर कसं वैकुंठाला मी आनंदानं जाऊ शकते ना व. ए आजी उगाच वैकुंठाच्या बिकुंठाच्या कशाला गप्पा मारतेस भरल्या घरात. हे बघ तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार, पण जरा येळ जाईल. अरे पण मी काय जगा वेगळे बोलते वेगळं. अगं पण आमचं नातं जगा वेगळं जाईल की. तुला माहित नाही आता. हा मास्तरीन बाईंच्या एकतर मनाविरुद्ध लगीन झाले, त्या जोपर्यंत मनापासून आमचा स्वीकार करत नाहीत का नाही आजी, तोपर्यंत तू कुठल्या अपेक्षा ठेवू नकोस. मी तुला स्पष्ट सांगतो. अरे पण आजी हाय ते आहे. आपण कायद्याच्या नात्यापेक्षा मनाच्या नात्याला महत्व देतो. आमचं त्यांच्यावर प्रेम आहेच, पण त्याजवळ मनापासून मला आपलं मानत नाही तोवर काय होणार नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.